मुंबई नाशिक महामार्गावरील कॅडबरी उड्डाणपुलावरील उतरणीवर वाहतूक कोंडी असल्याने वाहने थांबली होती। याच दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या डंपरने मागून ट्रक आणि चारचाकी पंच या कारला जोरदार धडक दिली। या अपघातात चारचाकी कारमधील जावळे आणि बागुल या दोन कुटुंबातील 6 जण अडकल्याची घटना रविवारी मध्यरात्री 1:15 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास समोर आली। त्या 6 जणांना सुखरूप बाहेर काढून बेथनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। जखमींमध्ये 3 जण लहान मुलांचा समावेश असून उपचारानंतर 4 घरी सोडण्यात आले, तर मायलेकींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। या अपघाताने या मार्गावर तब्बल तासभर वाहतूक कोंडी झाली होती। हा अपघात इतका भीषण होता की त्या चारचाकी कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून डंपर चालक या अपघातानंतर तेथून फरार झाला आहे। फरार डंपर चालक हा मुलुंड चेकनाका येथून कशेळी माती डंपिंग येथे घेऊन निघाला होता। याच दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील कॅडबरी उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी असल्याने गाड्या थांबल्या होत्या। मात्र भरधाव वेगाने निघालेल्या चालकाचा डंपरवरील ताबा सुटला आणि तो कार आणि ट्रकमध्ये जाऊन अडकला। ही धडक इतकी भीषण होती की कारमध्ये चालक आणि मालक राहुल जावळे, त्यांची पत्नी स्वाती, मुलगी स्वरा आणि शांभवी यांच्यासह प्रियंका विजय बागुल तसेच त्यांचा मुलगा शौर्य असे 6 जण अडकले होते। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी राबोडी पोलीस, वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली। तसेच कारमध्ये अडकलेल्या त्या 6 जणांना अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी सुखरूप बाहेर काढून सुटका केली। या अपघाताने कॅडबरी उड्डाणपुलावरून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे 1 तास बंद होती। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।